श्री महालक्ष्मीची कथा. गुरुवारची कहाणी. ऐकावी श्री भक्तांनो, श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने, ऐकल्याने दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होते. श्री महालक्ष्मी कृपा करते, पैसा अळकत शांती समाधान देते, घरात समृद्धी नांदते, संतती दीर्घायुष्य होते, मनाची इच्छा पूर्ण होते. या श्री महालक्ष्मीचे नावे व रूपे अनेक आहे. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया, शक्ती, तृष्णा, शांती, जाती, लज्जा, शांती, श्रद्धा, क्रांती, रुष्टी, स्नुष्टी, दया, दुष्टी, माता, अदुष्टी व लक्ष्मी रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधुकन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलिके राधिका, वृंदावनी राजेश्वरी, वृंदावनी चंदावनी चंदा, गिरिजावनी गिरिजा, पदावनी पदा, मालतीवनी मालती, कुंदतीवनी कुंदती, केशवनी सुशीला, कुंदवनी कुंदमाला, राजप्रदायी राजलक्ष्मी आणि घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध रूपाने व नावाने ही ओळखल्या जाते. अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे. द्वापार युगात घडलेली आहे. एवढंच नव्हे तर भारत भूदेशातील सौराष्ट्र देशात ती घडली आहे. तेथे भद्रसवा नावाचा राजा राज्य करी. तो पराक्रमी होता. एवढंच नव्हे तर 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे याचे सम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सूर्यचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी, सुलवणी व पतिव्रता होती. त्या दोघांना 8 अपत्य झाली होती. एकामागून एक असे 7 पुत्र त्याला झाले होते. त्याच्या पाठीवर एक कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले शांबाला. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले, आपण त्या राज्याच्या राजप्रदायी राहावे. त्याने राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. गरीबांकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःच खाऊन टाकेल. म्हणून महालक्ष्मीने रुद्र ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले. तिने हातात काठी घेतली. ती काठी टेकत सूर्यचंद्रिका राणीच्या महालाच्या दारासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीने रुद्रेचे नवऱ्याचे नाव, राहण्याचे ठिकाण वगैरे सर्व इतभूत विचारले. रुद्र ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ, माझे नाव कमळा, माझ्या पतीचे नाव भुवनेश. द्वारकेला मी राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज त्या दोघांची भांडणे होत. मग नवरा तिला खूप मारझोड करी. या जासाला त्रासली. ती वैश्यपत्नी कंटाळली आणि ती घर सोडून गेली. राणीवनी उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती व सुख समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची तिला माहिती सांगितली. माझ्या सांगितल्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाली. त्यामुळे तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संतती, संपत्ती व समृद्धीने भरले. आनंदी आनंद तिच्या जीवनात आला. पुढे ती पती पत्नी निधन पावली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत त्यांनी केले तितके हजारो वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले. आता तर या जन्मी त्याचा राजकुळात जन्म झाला आहे. परंतु त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम येथे आले आहे. ते रुद्रेचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने रुद्रेला नमस्कार केला व म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती सांगा, पूजविधी सांगा. रुद्ररूपी महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती व महिमा सांगितला. मग ती दासी त्या व्रतेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून तिचा निरोप राणीला सांगण्यासाठी पुन्हात गेली. राजवैभवात लोणावणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता. संपत्ती व सत्तेने ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावातावाने आली आणि त्या रुद्र ब्राह्मण स्त्रीला फटकळवाने बोलली. तिला धक्काबुक्की केली. ती रुद्र ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही. राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मी तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरविले. ती राजद्वारातून निघाली. थोड्याच अंतरात तिला शांबाला भेटली. शांबालीला सगळी हकीकत कळली. राजकन्येने त्या रुद्र ब्राह्मणाला क्षमा मागितली. तेव्हा महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबाला या राजकन्येला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार.
भावभक्तीने राजकन्येने लक्ष्मी व्रत केले. आईच्या व्रत केले सांगितल्याप्रमाणे तिने त्यामुळे लवकरच सिद्धेश्वर नावाच्या एका राजाच्या मालधर नावाच्या राजपुताशी तिचा विवाह झाला. तिला सर्व वैभव मिळाले. ती आपल्या पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रसवा व राणी सूर्यचंद्रिका यांचे राज्य गेले, वैभव गेले, ऐश्वर्य गेले, सर्व गेले व त्यांची अन्नदशा झाली. एके दिवशी सूर्यचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपल्या जामात राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो आपल्याला काही सहाय्य करेल. त्याप्रमाणे भद्रसवा जावयाच्या राज्यात आला. एका तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला. तो श्यामाला राणीच्या दासी पाहण्यासाठी तेथे आल्या. त्यांनी भद्रसवा दिसला. त्याची राजलक्ष्मी जाणून दासींनी त्याचे नावगाव विचारले. त्यांनी सर्व सांगितले. तो श्यामबाला राणीचा पिता आहे. कळल्यावर दासी धावत धावत श्यामलेकडे गेल्या. त्यांनी सर्व तिला सांगितले. दासीकडून राजवस्त्र पाठवून श्यामबालेने आपल्या पिताला मोठ्या थाटामाटाने आपल्या राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला. नाना परीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला. तिने हंड्यात दहन भरून दिले. भद्रसवा घरी आला. सूर्यचंद्रिकाला आनंद झाला. तिने हंडा उघडला. तो तर काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता. असे काही दिवस निघून गेले. सूर्यचंद्रिका स्वतः आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. श्यामबालेने महालक्ष्मी व्रत केले. आईच्याकडूनही करविले. सूर्यचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव तिला परत मिळाले. राजवैश्व प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली, परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही. याचा राग सूर्यचंद्रिकाच्या पोटात गदगदत होता. म्हणून श्यामबाला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला, पण ती आईवर रागावली नाही. ती तेथून निघताना तिने थोडेसे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्यात राजगृही आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले, माहेराहून काय आणले? ती म्हणाली, राज्याचे पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा, म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले. त्याला सर्व जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात तेच घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राज्याचे सार. श्यामबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग दोघांनी विनोदी करून भोजन पूर्ण केले. सारांश अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल. सुख, समृद्धी व शांतीचा लाभ होईल. सकळ मनोहर पूर्ण होतील. देवीला विनंती केलेली कामना फलद्रूप होईल. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये, मातू नये. महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. महालक्ष्मीचा महिमा पुरवेल भक्ताची कामना. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. सपूर समुद्र. श्री महालक्ष्मी देवे नमः. महालक्ष्मी माता की जय.